शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, हवामानाची मोठी अपडेट आहे. 21, 22, 23 आणि 24 तारखेला पावसाची शक्यता कोणत्या भागामध्ये वर्तविली जाणार आहेत याची संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, गेल्या 2 महिन्यापासून अरबी समुद्राकडून 3 महिन्यापासून म्हटलं तरी चालेल, कारण गेल्या 3 महिन्यापासून अरबी समुद्राकडून जे वारे वाहत आहे आणि वाऱ्याची उंची जास्त आहे, कोरडे वारे वाहत आहे, त्यामुळे कुठेतरी पाऊस आहे तो पूर्णपणे बंद झालेला आपल्याला बघायला मिळत आहे. खास करून आपल्याला जुलै आणि ऑगस्टमध्ये पाहायला मिळालेला आहे. पूर्णपणे अरबी समुद्राकडून आपण या ठिकाणी बघू शकता, गोव्यापासून नाही तर केरळपासून तर पूर्णपणे या ठिकाणी गुजरातपर्यंत जे वारे वाहत आहे, यामुळे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थिती संपलेली आहे. आपल्याला या 2 महिन्यामध्ये बघायला मिळाल्या. फक्त महाराष्ट्रातच नाही मित्रांनो, कर्नाटकामध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे, ओडिसामध्ये, केरळमध्ये, या पूर्ण राज्यांमध्ये सुद्धा पावसाचा तडाखा जो आहे तो पूर्णपणे कमी झालेला बघायला मिळत आहे. फक्त जो पाऊस जो चालू आहे तो छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश तसेच दिल्ली या भागाकडे आपल्याला बघायला मिळत आहे. का? कारण ह्या वाऱ्याची दिशा आहे. बंगालच्या उपसागराकडून कमी दाबाचे क्षेत्र सुरू होत आहे, परंतु येणारे जे वारे आहे त्यामुळे तो कमी दाब वाढवला जातो आणि तो वरती मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या आणि दिल्लीच्या काही भागाकडे बघायला मिळत आहे. आणि आता बघूया परिस्थिती 21 तारखेपासून काही बदलते का नाही, आणि त्यानंतर आपण ऑगस्ट नंतर पुढच्या महिन्यामध्ये पावसाची स्थिती कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यामध्ये वर्तविली जाऊ शकते याचा एक अंदाज आपण या ठिकाणी घेऊ. तर मित्रांनो, लवकरच परिस्थिती बदलायला पाहिजे आणि जोरदार पाऊस सुरू व्हायला पाहिजे. त्यामुळे आता बघूया 21 तारखेचा अंदाज काय सांगतो ते. 21 तारखेला सकाळपासून एक अंदाज घेऊ आपण. वाऱ्याची दिशा थोडीशी कमी झालेली बघायला मिळेल. मुंबईच्या काही भागामध्ये आपण बघू शकतो हवेचं वातावरण जे आहे ते बंद झालेलं बघायला मिळणार आहे. मग पाऊस खरोखर या ठिकाणी आपल्याला कसा बघायला मिळणार आहे, पूर्णपणे अभ्यासपूर्वक माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी आता जो पाऊस आहे 21 तारखेला सकाळपासून जो अंदाज आहे, या अंदाजानुसार जर बघितलं तर बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला रिमझिम पावसाला सुरुवात झालेली सकाळपासूनच बघायला मिळणार आहे. त्यानंतर दुपारनंतर थोडासा बदल आपल्याला जाणवणार आहे आणि दुपारनंतर थोडा बदल झालेला आपल्याला बघायला मिळेल. तर त्यामध्ये जास्तीत जास्त जो बदल आहे तो आपल्याला आता ह्या ठिकाणी मुंबई किनारपट्टीला जर बघितलं तर सकाळच्या वातावरणामध्ये आपल्याला नंदुरबारपासून तर सिंधुदुर्गापर्यंत रिमझिम पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. अधूनमधून खास करून या ठिकाणी पेठ, सुरगाणा, सटाणा, जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी या ठिकाणी आपल्याला हलका हलका पाऊस बघायला मिळेल. पावसाला जोर नाही याची मित्रांनो, परंतु झाला तर हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. त्यानंतर दुपारनंतर 21 तारखेला बदल झालेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आणि 21 तारखेला दुपारनंतर जो बदल आहे मित्रांनो, तो खास करून जो बदल आहे तो ह्या ठिकाणी आहे. तर नागपूर आहे, भंडारा आहे, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, हिंगणघाट, यवतमाळ तसेच जळगावच्या काही भागांमध्ये आहे. जळगावचा भाग जो आहे तो कोणता असेल तर ह्या ठिकाणी शेगावचा काही भाग आहे, चाळीसगाव आहे, मालेगाव, धुळे, अंबळनेर, साक्री, नंदुरबार, तसेच इकडे खाली सटाणा आहे, नाशिकचाही भाग आहे. 21 तारखेचा अंदाज दुपारनंतर आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना आहे, भोकरन आहे, चिखली, मेहकर, वाशिम या ठिकाणी हा जो पाऊस मित्रांनो दाखवत आहे, परंतु या पावसालाही जोर नाही, रिमझिम पाऊस होऊ शकतो. तर ह्या ठिकाणी आपण बघू शकतो. त्यानंतर लातूर, धाराशिव, बार्शी इथं सुद्धा तीच परिस्थिती आहे. सोलापूरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. पावसाचा जोर जो आहे तो पूर्णपणे संपलेला आहे. मित्रांनो, पाऊस का कमी येतोय? कारण हे वारे जे वाहत आहे ते कोरडे वारे आहे, बाष्पयुक्त वारे नाही आहे, आणि त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र उपलब्ध होत नाही आहे. आता आपण 21 तारखेचा अंदाज घेतला. 21 तारखेला नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात आपल्याला पाऊस बघायला मिळेल, परंतु थोडासा कमी प्रमाणामध्ये. आणि मग 22 तारखेला अंदाज जर घेतला तर 22 तारखेला पुन्हा एकदा नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. आणि त्यानंतर जो पाऊस जो आहे कमी दाबाचे क्षेत्र जे छत्तीसगडकडून येत आहे, या ठिकाणी आपण बघू शकतो बंगालच्या उपसागराकडून येत आहे, त्यामुळे नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात आहे पाऊस. अमरावती, अकोले या ठिकाणी आहे. तसंच वाशिममध्ये पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, बीड, लातूर या ठिकाणी आपल्याला बघू शकतो. सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, सातारा आहे आणि सांगली आहे. या भागात रिमझिम पाऊस होणार आहे 22 तारखेला दुपारनंतरच्या या वातावरणामध्ये.
म्हणजे हा पाऊस लई खूप जोरदार नसणार आहे, परंतु बऱ्यापैकी आपल्याला रिमझिम पाऊस चांगला बघायला मिळू शकतो. आणि त्यानंतर 22 तारखेला संध्याकाळी जर बघितलं तर संध्याकाळच्या वातावरणामध्ये कुठे बदल झालेला आहे तर आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो. आणि जो पाऊस सुरू आहे तो पाऊसच पुढे जात आहे आणि मध्य प्रदेशकडे जात असताना बघायला मिळत आहे. जो पाऊस आहे तो गडचिरोली, नागपूर या ठिकाणी बघायला मिळणार आहे. चंद्रपूरच्या काही भागात आपल्याला 22 तारखेला हलक्या हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. आणि त्यानंतर 23 तारखेला जर बघितलं तर तो पुन्हा एकदा दुपारनंतर बदल होईल आणि त्यामध्ये पाऊस जो आहे तो नागपूर, गोंदिया, भंडारा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आणि इकडे किनारपट्टीला जर बघितलं कोकण भागामध्ये तर नाशिकपासून पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु त्याचं प्रमाण जे आहे ते फार कमी प्रमाणात या ठिकाणी वर्तविलं जाऊ शकतं. आणि सोलापूरमध्ये आणि लातूरच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. 24 तारखेला जर बघितलं 24 तारखेला पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर अधूनमधून रिमझिम पाऊस पडू शकतो. प्रमाण कमी असेल परंतु जास्त म्हणजे सगळीकडेच तसं वातावरण होऊ शकतं. कारण ह्या ठिकाणी जो कमी दाब आहे तो नागपूर, चंद्रपूर, गोंदिया या ठिकाणी आहे आणि तो जो कमी दाब आहे तो पुढे जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी नांदेड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कारण पुढे पण जाऊ शकतो परंतु जे वारे वाहत आहे मुंबईकडून, अरबी समुद्राकडून, त्यामुळे तिथं पाऊस जो आहे तो कमजोर झालेला आपल्याला बघायला मिळतो. आता आपल्याला पुढे बघायला मिळणारच आहे. 25 तारखेला जो कमी दाब आहे तो आपल्याला नांदेड, परभणीकडे येताना बघायला मिळू शकतो. आपण या ठिकाणी बघू शकतो जो पाऊस आहे 25 तारखेला जर बघितलं तर आपल्याला हा पाऊस अहिल्याबाद, पंढरकवाडा या ठिकाणी निर्मलमध्ये इथपर्यंत आलेला बघायला मिळत आहे. यवतमाळ आहे, हिंगणघाट आहे, पंढरकवाडा, वारोळा, चिमूर या ठिकाणी अमरावती, आर्वी इथपर्यंत आपल्याला आलेला बघायला मिळत आहे 25 तारखेला. मग 26 तारखेला जर बघितलं तर 26 तारखेला पूर्णपणे चंद्रपूरमध्ये राहणार आहे, गडचिरोलीमध्ये राहणार आहे, नागपूर, भंडारामध्ये राहणार आहे. या ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता 26 तारखेला वर्तवली जाईल. आणि यवतमाळमध्ये सुद्धा जोरदार आणि आणखी तो पाऊस पुढे जाणार आहे. जर कमी दाबाचे म्हणजे जे वारे वाहत आहे त्याचं प्रमाण जर कमी झालं तर पूर्णपणे महाराष्ट्रात येऊ शकतो, परंतु शक्यता कमी आहे. कारण वारे वाहनं जे वाऱ्याचं प्रमाण जे आहे ते थांबलेलं नाही आहे. कारण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की जे पॅसिफिक महासागरामध्ये चालू आहे चक्रीवादळ, त्या चक्रीवादळामुळे या ठिकाणी आपण बघू शकतो हे जे चक्रीवादळ आहे खूप मोठं आहे. या चक्रीवादळामुळे पूर्णपणे जे बाष्पयुक्त वारे आहे ते खेचून घेतले जातात. म्हणजे हे जे वादळ आहे ते पूर्णपणे पुढच्या महिन्यामध्ये 3-4 तारखेला कमजोर होईल. कमजोर झाल्यानंतर कुठंतरी आपल्याला 4-5 तारखेनंतर कमी दाबाचं क्षेत्र सुरू होईल आणि पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. मग आता 26 तारखेला जो अंदाज आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला फक्त आणि नांदेड, परभणीच्या काही भागाकडे बघायला मिळेल. आणि अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस जो आहे तो चंद्रपूर आहे या भागात आपल्याला बघायला मिळत आहे. तसेच या ठिकाणी गडचिरोलीच्या काही भागात सुद्धा आहे, यवतमाळमध्ये, हिंगणघाटमध्ये, आणि अमरावतीच्या काही भागात सुद्धा बघायला मिळू शकतो. 27 तारखेला सेम परिस्थिती आहे, परंतु 27 तारखेला आपल्याला अकोला, अमरावती या भागात पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. 28 तारखेला जर बघितलं 28 तारखेला ही सेम परिस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. आणि तोच पाऊस पुढे जाऊन मध्य प्रदेशकडे जाताना आपल्याला बघायला मिळत आहे. आणि जास्तीत जास्त पाऊस फक्त आपल्याला अमरावती, अकोला, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागाकडे बघायला मिळत आहे. बाकी भागांमध्ये कुठेही जोरदार पाऊस नाही झाला तरी रिमझिम पाऊस सारखा सुरू राहील. अधूनमधून आपल्याला ते पहाडे बघायला मिळू शकतात. आता मित्रांनो यामध्ये जर काही बदल झाला तर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न असेल. भेटूया मित्रांनो पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.